जे स्टेनोग्राफर काम करतात छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, दोघां तिघांकडून जे मेन महत्वाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती काढली। ती माहिती आपल्या परवा दिवशी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की 28 एप्रिलला 100% एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे। आणि आज लक्षात असू द्या, आज दुपारी मेन म्हणजे आज दुपारी म्हणजे काल 17 तारखेला परिपत्रक निघालं। त्या परिपत्रकामध्ये सगळं सांगितलेलं आहे की शाळेत वगैरे तयारी करायला सांगितली, सगळे एक्झाम होणार आहे 28 तारखेला, सगळ्या गोष्टी ते परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे। आता याचं नियोजन कसं करायचं, ज्या ताईला ज्या भावाला 100% नोकरीत लागायचं असेल त्यांनी या प्रकारे जर नियोजन केलं तर 100% तुम्ही सिलेक्शन होऊ शकता। कोणीही तुम्हाला कशाही प्रकारे कट करू शकत नाही, कशाही मध्ये, पेपरमध्ये असेल, स्किल टेस्ट मध्ये असेल, सगळ्यामध्ये। नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। मुंबई हायकोर्टची एक्झाम जी आहे, उच्च न्यायालय भरती निघलेली आहे, त्याची एक्झाम जाहीर झालेली आहे। आता खूप जणांना असे प्रश्न होते की सर तुम्ही जी सांगितली तारीख, ती तारीख असे काही नमुने होते की त्यांनी आपल्या चॅनलवर सरळ कमेंट केले होते की सर तुम्ही फेक तारीख सांगत आहात। मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रूफ पण टाकलेला आहे, व्हिडिओ जो मी परवाच्या दिवशी व्हिडिओ घेतलेला आहे। आणि ज्या मित्रांनी म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिली कधी एक्झाम होणार आहे, सगळी मी टोटल मुलांना, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे। पण असतात ना काही नमुने असतात की त्यांनी सांगितलं की सर तुम्ही खोटी माहिती दिली, एक्झाम का होणार नाही, काय नाही। मी तुम्हाला हे पण प्रूफ पण दिलेलं आहे, स्क्रीनशॉट पण पाठवलाय, व्हिडिओ पण पाठवलाय। परवा दिवशीचा व्हिडिओ बघा, नाहीतर चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आहे, लिंक दिलेली आहे, ते व्हिडिओ चेक करा। परवा दिवशीचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये सरळ मी तुम्हाला सांगितलेलं की 28 एप्रिलला तुमची एक्झाम होणार आहे। त्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत। पण काही हुशार लोक आहेत की ते सरळ बोलतात की नाही की सरांनी खोटा व्हिडिओ बनवला असा तसा। पहिले 100% आपण काय करत असतो, पडताळणी करतो, त्याच्यानंतरच व्हिडिओ बनवत असतो। म्हणून आजचा व्हिडिओ सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे। जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। लक्षात असू द्या, शिपाई, लिपिक, ड्रायव्हर आणि एक्झाम 28 एप्रिलला होणार आहे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। तुम्हाला सगळ्यांना मी पहिल्यापासून सांगत आलोय की एक्झामच्या तयारीत राहा तुम्ही। जे पेपर मी तुम्हाला देतोय ते पेपर तुम्ही सोडवा, कारण की त्या पेपरच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही। अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आहेत। खूप ताईंचे, खूप भावांचे कमेंट येतात की सर खूप छान प्रश्नपत्रिका आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रोजच्या 3 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे। पण त्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं। सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन म्हणून बटन आहे, जिथे आपला शैक्षणिक ग्रुप बनवलेला आहे, त्या बटनाला जॉईन वर क्लिक करायचं आणि ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं सर्वांनी। आणि सगळी माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली की जॉईन कसं व्हायचं, काय व्हायचं। पण साधं सिंपल तुम्हाला सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करायचं, सबस्क्राईबच्याच बाजूला जॉईन म्हणून बटन आहे, जॉईनला क्लिक करायचं आणि रोज सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जे आपले क्लास होतात, क्लासला जॉईन व्हायचं। 30 मार्काचा शिपाईचा पेपर असतो, लक्षात असू द्या। आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या, त्यांची क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय असते बाबा, की तुम्हाला 30 पैकी 15 मार्क हे कंपल्सरी पडले पाहिजे। किती मार्क पडले पाहिजे? 15 मार्क। जर तुम्ही 15 मार्क जर पाडलेत तर तुम्ही पुढची जी स्किल टेस्ट आहे त्या स्किल टेस्ट साठी तुम्ही पात्र ठरता। कशासाठी? जी स्किल टेस्ट होती का नाही, त्या टेस्ट साठी तुम्ही पात्र ठरता। म्हणजे तुम्हाला जी स्किल टेस्ट म्हणजे शिपाई पदाची असते त्या स्किल टेस्ट साठी तुम्ही पात्र ठरता। पण तुम्हाला मार्क किती पाहिजे? 15। पण जर मित्रांनो तुम्ही जर ही एक्झाम बघितली 2023 ची, बरोबर, 2023 ला जर ही एक्झाम बघितली तर 2023 ला 18 वर कट ऑफ लागलेला आहे। 15 वाले त्यांनी घेतले नाही, 18 ज्यांना मार्क आहेत त्यांना घेतलेला आहे। तर मी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगितलेलं आहे, चॅलेंज देऊन सांगितलेले, महाराष्ट्रातलं एकमेव असं चॅनल आपलं की ज्या चॅनलवर 100% खात्रीशीर माहिती दिल्या जाते। 28 एप्रिल टेलिग्रामवर जायचं, सरळ बघायचं, तिथे टाकलेलं आहे, सगळी माहिती टाकलेली आहे, व्हिडिओ अगोदरच बनवला होता। जे स्टेनोग्राफर काम करतात छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, दोघां तिघांकडून जे मेन महत्वाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती काढली। ती माहिती आपल्या परवा दिवशी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की 28 एप्रिलला 100% एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे। आणि आज लक्षात असू द्या, आज दुपारी मेन म्हणजे आज दुपारी म्हणजे काल 17 तारखेला परिपत्रक निघालं। त्या परिपत्रकामध्ये सगळं सांगितलेलं आहे की शाळेत वगैरे तयारी करायला सांगितली, सगळे एक्झाम होणार आहे 28 तारखेला, सगळ्या गोष्टी ते परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे। आता याचं नियोजन कसं करायचं, ज्या ताईला ज्या भावाला 100% नोकरीत लागायचं असेल त्यांनी या प्रकारे जर नियोजन केलं तर 100% तुम्ही सिलेक्शन होऊ शकता। कोणीही तुम्हाला कशाही प्रकारे
कट करू शकत नाही कशाही मध्ये, पेपरमध्ये असेल, स्किल टेस्ट मध्ये असेल, सगळ्यामध्ये. कारण की आपण जी माहिती आहे ती 100% खरी माहिती देतो. म्हणून तुम्हाला लक्षात असू द्या, 18वर कट ऑफ लागला याचा. 15वाले त्यांनी घेतले नाही, 18वाले त्यांनी घेतलेत. पण मी सगळ्यांना चॅलेंज देऊन सांगितलेले, जेवढे आपल्या चॅनलला, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांना सांगितलेलं आहे, तुम्हाला 29 पण मार्क नको. हे शेवटपर्यंत आपला एवढा शब्द आहे. तुम्हाला मार्क 29 पण नको, तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडलेच पाहिजे. किती? 30 पैकी 30 मार्क. या 30च्या खाली एकही मार्क नाही आला पाहिजे. माझा एकही विद्यार्थी 30च्या खाली आलाच नाही पाहिजे. जेवढे माझ्या चॅनलवर सबस्क्राईब आहेत, जेवढ्यांनी ग्रुप जॉईन केलेला आहे, जेवढे जण आहेत त्यातल्या एकही जण नाही. कारण की ज्या प्रश्नपत्रिका रोजच्या रोज मी तुम्हाला 3-3, 5-5 प्रश्नपत्रिका देतोय सोडवण्यासाठी. आता पेपर जवळ आलेला आहे म्हणून प्रश्नपत्रिका अजून वाढवतोय मी. रोज म्हणजे रोज आपण 3 प्रश्नपत्रिका देत होतो, पण आता तुम्हाला 5-5 प्रश्नपत्रिका मी सोडवण्यासाठी देतोय. आणि एकमेव चॅनल आहे. आता तुम्हाला बघा, मेन म्हणजे लक्षात असू द्या, याचा फायदा काय होतोय तुम्हाला. आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, पण एकदा तुम्हाला प्रश्नपत्रिकेविषयी सांगतो, मग लगेच तुम्हाला सविस्तर या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. बघा, तुम्ही आपल्या चॅनलचा मेन हेतू असा आहे की कोणत्याही गोरगरीब शेतकऱ्यांचे मुलं, गरीब घरातले आपले जे मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, ज्या ताईंना, भावांना की क्लासेस ऍप मध्ये इकडं तिकडं पैसे घालण्यापेक्षा तुम्ही जर एखाद्या ऍप मध्ये पैसे घातले, बरोबर, एखाद्या ऍप मध्ये जर तुम्ही पैसे घातले किंवा एखाद्या अकॅडमी मध्ये पैसे घातले, तर ते लोक काय करतात, तुमच्याकडून 200 रुपये असतील, 300 रुपये असतील, 100 रुपये असतील, असे कितीही रुपये घ्या, 500 रुपये असतील, असे कितीही रुपये घ्या, हे तुम्हाला सांगणार की आमच्या बॅच मध्ये तुम्हाला 500-500 रुपये 500-500 रुपये भरायचे, तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटणार 3 महिन्यासाठी, अशा म्हणजे तुम्हाला काही आश्वासन देणार. पण आपलं एकमेव असं चॅनल आहे, आपल्या चॅनलला तुम्हाला रोजच्या रोज 3 प्रश्नपत्रिका, बघा लक्षात असू द्या, चॅलेंज देऊन सांगत आहे, 3 प्रश्नपत्रिका त्या पण तुम्ही प्रिंट करू शकता. काय करू शकता? तुम्ही प्रिंट करू शकता. त्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता, प्रिंट करून सोडवू शकता. अशा प्रश्नपत्रिका रोजच्या रोज देत आहे. आणि यांच्या ऍप मध्ये तुम्ही ऍप मध्ये म्हणजे बघू शकता, सोडू शकता, पण त्या डाउनलोड करू शकत नाही. एकदा तुमची तारीख संपली, 300 रुपये भरलेले संपले तुमचे, तर ते प्रश्नपत्रिका तुम्हाला नंतरला दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, रोजच्या रोज या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, तुम्ही त्या डाउनलोड करून ठेवा. त्या वर्ष तुमच्याकडे ठेवा. काही करा, कसाही अभ्यास करा, तुम्हाला त्या बंद होणार नाहीत. काय नाही, डायरेक्ट डाउनलोड करा, प्रिंटआउट मारून तुम्ही त्याच्यातून अभ्यास करू शकता. आपला हेतू असा नाहीये. आपलं चॅनलवर जे आहे सगळं शिक्षण हे मोफत आहे. एकही रुपयाचा चार्जेस लागत नाही. जे चार्जेस आहेत ते युट्यूब चार्जेस आहेत. म्हणजे ज्या शैक्षणिक ग्रुप आपण बनवला की चुकीचे कमेंट येतात म्हणून तो ग्रुप बनवला, त्या ग्रुपमध्ये आपण सगळे टाकतो. म्हणून सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन म्हणून बटन आहे, बरोबर, तुम्ही सबस्क्राईब केलं त्याच्याच बाजूला जॉईन म्हणून बटन आहे. टेलिग्रामवर माहिती आहे. आता पण वेळ गेलेली नाहीये, हे लक्षात असू द्या. काही जण विचार करत असतील की आपल्याला या प्रश्नपत्रिकेचा काय फायदा होणार आहे, काय नाही. म्हणून ज्यांना वाटत असेल ना की बाबा या प्रश्नपत्रिकेचा काय फायदा होणार नाही, काही हरकत नाही, तुम्ही ग्रुप जॉईन करू नका, काही हरकत नाहीये. मेन म्हणजे जर मला पैसे वगैरे जर कमवायचे असते ना, मी शिक्षण मोफत देतोय, पैसे वगैरे जर कमवायचे असते, मी ऍप खोलला असतं, अकॅडमी खोलली असती. पण गोर गरीब मुलांसाठी, मुलींसाठी, सगळ्यांसाठी आपण शिक्षण मोफत ठेवलंय म्हणून प्रश्नपत्रिका देतोय रोजच्या रोज. त्या आपण प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट मारू शकता, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर ते ऍप ते जॉईनिंगच्या तिथे तुम्हाला 59 रुपये दाखवतील, लक्षात असू द्या. युट्यूबचे, आपलं नाही, हे लक्षात असू द्या. मेन म्हणजे आपला ऍप नाही, अकॅडमी नाही, कधी नसणार, पण काही गरज नाही आपल्याला. आपलं शिक्षण सगळं मोफत आहे. 59 रुपये दाखवतील, 119 रुपये दाखवतील. तुमच्या मनाला तुम्ही 59 रुपये भरा, 119 भरा, कितीही भरा, काही गरज नाही. तुमच्या मनाला वाटलं तेवढं भरा. आणि तो शैक्षणिक ग्रुप आहे, तो मोफत ग्रुप आहे, तो तुम्ही जॉईन करा. सगळ्या प्रश्नपत्रिका टोटल तिथे 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. किती? काही टेलिग्राम चॅनलवरती येतं, काही युट्यूब चॅनलवरती येतं, पण सगळ्यात जास्त 100 प्रश्नपत्रिका या युट्यूब चॅनलवरती येतं. तुम्ही 100 प्रश्नपत्रिका त्या सोडवल्या, डाउनलोड केल्या, याच्या बाहेरचा प्रश्न एकही जाणार नाहीये. मेन म्हणजे 2023 असेल, 2018, सगळं टोटल 2026 पर्यंत सगळं जीके सगळं कव्हरअप केलेलं आहे. गणित, बुद्धिमत्ता सगळे प्रश्न कव्हरअप केलेले आहेत. लिपिक भरतीला येणार आहे. मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर असेल, सगळे प्रश्न कव्हरअप केलेले आहेत.
एकही प्रश्न बाहेरचा जाणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि ग्रुप जॉईन करा. त्याच्यानंतर शिपाई पदाचा पेपर 30 पैकी 30 जेवढे विद्यार्थी आहेत ना आपल्या चॅनलवरती, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो 30 पैकी 30 तुम्हाला पडणार, हे मी 100% लिहून देतो. बस 30 पैकी 30 तुम्हाला मार्क पडणार. त्याच्यानंतर लिपिकचा पेपर 90 मार्काचा असतो. किती मार्काचा? 90 मार्काचा. याच्यामध्ये पण तुम्हाला 80 प्लसच मार्क पडतील अशा प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देतोय मित्रांनो. किती? 80 प्लसच. 80च्या कमी एकही मार्क तुमचा कमी होणार नाही. टोटल 80 प्लस तुम्हाला मार्क पडतील. का 80 प्लस मार्क पडतील? त्या पद्धतीचं मेन म्हणजे आपण सगळं नियोजन केलेलं आहे. त्या पद्धतीचे मी तुम्हाला प्रश्नपत्रिका देत आहे. काय देत आहे? प्रश्नपत्रिका. आता या प्रश्नपत्रिका सोबत तुम्हाला मी नोट्स पण देणार आहे. काय देणार आहे? नोट्स. नोट्स याच्यासाठी देणार आहे कारण की तुम्हाला एक तर मी तुम्हाला, तुम्ही जेवढे आपल्या चॅनलवरती त्या सगळ्यांना माहित आहे की सरांनी सांगितलेलं, कारण की मी तुम्हाला असं श्वास घ्यायला पण ठेवणार नाही चान्स. का? सकाळी 9 वाजता, लक्षात असू द्या, प्रश्नपत्रिका पहिली सकाळी 9 वाजता, त्याच्यानंतर 9 AM, त्याच्यानंतर 12 PM, त्याच्यानंतर 3 PM, त्याच्यानंतर 5 PM, बरोबर, त्याच्यानंतर 7 PM. लक्षात असू द्या, अशा टोटल, हे तर मी कमी सांगितलेलं आहे, पण या ज्या प्रश्नपत्रिका आहेत 4-5 प्रश्नपत्रिका, आता तर 5-5 प्रश्नपत्रिका येणार, कारण की मी रोजच्या 3 प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी देत होतो, पण आता मी तुम्हाला 5-5 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी देणार आहे. हे लक्षात असू द्या. जेवढे जण आपल्या चॅनलला जॉईन आहेत ना, त्या सगळ्यांना सांगतो, तुमचे मार्क 80 प्लस गेलेच पाहिजे. काही झालं तरी 80 प्लस तुमचे मार्क गेले पाहिजे. म्हणून सर्वांना विनंती आहे, वेळ वाया घालू नका. एकदा जर वेळ गेली तर ती वेळ परत येत नाही. म्हणून तुम्हाला सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला शैक्षणिक ग्रुप जॉईन करा. सगळी माहिती टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरती 40-50 पेपर आहेत. लिपिक शिपाईचे 40-50 पेपर आहेत. तुम्ही ते पेपर बघा, तुम्हाला कशा पद्धतीचे पेपर वाटतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाटतंय की सरांचा जो शैक्षणिक मोफत ग्रुप आहे त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं ना व्हायचं तो तुमचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातलं एकमेव आपलं चॅनल आहे. कारण की मी 100% सांगतो, चॅनलवरती जा, चॅनलवरती चेक करा, आपण एक्झामची तारीख कधी सांगितली होती. कारण की ज्या भरतीची तारीख आपण सांगितली होती की एक्झाम होण्याची शक्यता आहे, कारण मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं, मुंबई हायकोर्टाची ज्या एक्झाम होत्या, म्हणजे 2025 असेल, 2024 असेल, सगळी निवड यादी लागलेली. आणि याच्यानंतर आता जी एक्झाम होणार आहे ती एप्रिल किंवा मार्चच्या एंडिंग पर्यंत किंवा एप्रिलमध्ये एक्झाम 28 तारखेपर्यंत, असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या व्हिडिओमध्ये लिहिलेलं पण आहे, तारीख आहे, सगळं आहे, सगळं आहे. परवा दिवशीचाच व्हिडिओ आहे. चॅनलची ते व्हिडिओची लिंक आपल्या, तुम्ही या बाजूला बघत असाल, चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे, तुम्ही बघू शकता. तो व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला वाटेल की सर खरं सांगतायत का खोटं सांगतायत. कारण की आपल्या चॅनलवर 100% ही खरी माहिती दिली जाते. फक्त तुम्हाला प्रश्नपत्रिका ज्या देतोय मोफत, 5-5 प्रश्नपत्रिका रोजच्या रोज द्यायला लागलो. असं नाही की बाबा एक दिवस दिल्या दुसऱ्या दिवशी नाही दिल्या, रोजच्या रोज 5-5 प्रश्नपत्रिका देतोय. म्हणून लिपिक पदामध्ये 80 प्लस तुम्हाला मार्क गेले पाहिजेत. 60-70 असे आपल्या विद्यार्थ्याला मार्क जाणार नाहीत. टोटल 80 प्लस तुम्हाला मार्क आलेच पाहिजे, काही झालं तरी. आणि ड्रायव्हर पदाचं तर मी सगळ्यांना सांगितलेलं आहे, पण ड्रायव्हर पदासाठी लक्षात असू द्या, ज्या ज्या उमेदवारांनी ड्रायव्हर पदासाठी अर्ज भरलेला आहे त्या सगळ्या भावांना सांगतोय की तुम्ही जो ड्रायव्हर पदासाठी अर्ज भरलेला आहे, तुमच्यासाठी मी एक नवीन प्लॅन तयार केलेला आहे. तुम्हाला पेपर तर रोजच्या रोज तुम्हाला भेटतात सोडवण्यासाठी, पण तुमच्यासाठी मी स्पेशली ज्या नोट्स बनवलेल्या आहेत त्या नोट्स सगळ्यांनी प्रिंटआउट मारून घ्यायच्यात आणि प्रिंटआउट करून त्याचा पण अभ्यास सगळ्यांनी चालू करायचा आहे. अभ्यासामध्ये आता कमी पडायचं नाही. आपला जो फक्त 1 महिना आहे, पुढचा मार्च महिना आहे, एप्रिलमध्ये एक्झाम आहे. म्हणून सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना विनंती आहे, अभ्यास चालू ठेवा. ड्रायव्हरचा 20 मार्काचा पेपर असतो, तुम्हाला 20 पैकी 20 मार्क पडणार, 100% पडणार. एकही मार्क तुमचा कटणार नाही. 19 मार्क होणार, म्हणजे असे होणार नाही तुमचे. 20 पैकी 20 मार्क भेटणार. 101% मी गॅरंटी देऊन सांगतो, 101%. असं महाराष्ट्रातला एकमेव मी शिक्षक असेल जे तुम्हाला सांगत आहे. प्रश्नपत्रिका 3-3, 5-5 प्रश्नपत्रिका रोजच्या रोज देतोय मी. त्याच्यानंतर तुम्हाला गॅरंटी चॅलेंज देऊन सांगतोय की तुम्हाला एवढे मार्क पडतील. का सांगतोय की त्या प्रश्नपत्रिकेमध्ये, त्या प्रश्न म्हणजे अशा प्रकारे आपण प्रश्न टाकतोय की एकही बाहेरचा असं म्हणजे पेपर मध्ये बाहेरचा प्रश्न आलाच नाही पाहिजे.
असे प्रश्न आपण विश्लेषण करू, कारण 2018 पासून तर 2025 पर्यंत सगळ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण विश्लेषण केल्यात आणि त्या पद्धतीनं त्या पॅटर्न नुसार आपण प्रश्नपत्रिका तुम्हाला देतोय मित्रांनो, कारण की तुमचा सगळ्यांचा अभ्यास झाला पाहिजे त्या प्रकारे. आणि 28 एप्रिलला होणारी ही परीक्षा 28 एप्रिलला होणारी ही परीक्षा खरंच सांगतो, आपल्या चॅनलवरती जेवढे जण सबस्क्राईब आहेत, सिरियसली सांगतोय मी, जेवढे जण सबस्क्राईब आहेत सगळ्यांचे फक्त एकच कमेंट येतील की सर तुम्ही दिलेल्या प्रश्नपत्रिका आम्ही पास झालोय. कारण की आपल्या चॅनलवर फक्त एकच हेतू आहे, मोफत शिक्षण आहे. एकही रुपया तुम्हाला चार्जेस लागत नाही, हे पहिल्यापासून मी तुम्हाला सांगत आलोय. फक्त तुम्हाला जो सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन ग्रुप आहे, टेलिग्रामवर सगळी माहिती टाकलेली आहे, टेलिग्राम चॅनल तुम्ही बघा, तिच्यावर सगळ्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलचं विवेक कुसळकर हे नाव आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, पेपर 28 एप्रिलला जरी असला तुमचा सगळा अभ्यास कव्हर अप केलेला आहे, पण काही जण नवीन असतील, काही ताई किंवा काही भाऊ नवीन असतील, त्या सगळ्यांना सांगतोय की आता पण वेळ गेलेली नाहीये, आता पण तुमच्याकडे वेळ आहे. प्रश्नपत्रिका सोडा, 100 प्रश्नपत्रिका आहेत, 100च्या वरी असतील कदाचित, टेलिग्रामवरती पण आहेत, युट्यूब चॅनलवरती पण आहेत. म्हणून वेळ वाया घालवू नका, या वेळेचं सोनं करा. मेन म्हणजे कसं आहे, गेलेली वेळ परत येत नाही. सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतोय. आणि जे व्हिडिओ मी टाकलेला आहे हे बघा, त्याची लिंक इथं साईडला वरी दिसत असेल, या साईडला बघा वरी दिसायला लागली तुम्हाला लिंक, तर त्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि व्हिडिओ बघा. हीच तारीख आहे, परवा दिवशीचा व्हिडिओ आहे, फक्त हीच तारीख आहे 28 एप्रिल. जे मी व्हिडिओ मध्ये लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, छोट्या अक्षरात नाही, मोठ्या अक्षरात लिहिलेला पण आहे, टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं पण आहे. कारण की खरी माहिती घेतो आणि खरीच माहिती टाकतो. म्हणून काही नमुने असतील, त्यांना वाटत असेल की सर खोटी माहिती देतात, व्हिडिओ टाकतात, तसं नाही भाऊ. आपण जी माहिती टाकतो ती व्हेरीफाय करतो, त्याच्यानंतर तो व्हिडिओ टाकतो, अपलोड करतो, की अधिकाऱ्यांकडून यांच्याकडून त्यांच्याकडून माहिती काढतो की खरी माहिती आहे का सर, यांच्या सगळी माहिती काढल्यानंतर आपण व्हिडिओ टाकत असतो. म्हणून सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतो, महाराष्ट्रातलं एकमेव विश्वसनीय चॅनल आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढ्या प्रश्नपत्रिका देतोय, जेवढे जण आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहेत त्या सगळ्यांना त्या प्रश्नपत्रिका भेटणार आहेत. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जे आहे त्याला क्लिक करा, म्हणजे सकाळी होणारा क्लास चालू जसा होतो 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता त्या क्लासला तुम्हाला जॉईन होता येईल. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, नवीन चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. थँक्यू.